नमस्कार मंडळी, हिरवळ आणि मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आणि अशा प्रकारे आज आपली भाऊबीजेची सुरुवात होत आहे. रात्र खूप उशिरा त्यांची बहीण ऑफिसवरून आल्यानंतर मग घरी आली होती. तर ही मोठी दीदी आहे आणि मग तिने पहिल्यांदा ओवाळायला घेतलं. खूपच उशीर झाला होता, त्यांना परत जायचं होतं माघारी. त्यामुळं त्या खूप छोट्या छोट्या आठवणी असतात, पण त्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप आनंद देऊन जातात. सगळी बहीण भावंडे एकत्र आहेत आज. मस्त हसी मजाक यामध्ये संध्याकाळ छान गेली आज. वाटतं खूप उशीर होईल, नको जायला, नको प्रवास करायला, पण प्रवासातून थकून आल्यानंतर जेव्हा आपल्याला बहीण भावंडांचं असं प्रेम बघायला मिळतं आणि तो जो आनंद सोहळा साजरा होतो तो खूप छान असतो. बहीण भावांच्या नात्यासारखं कुठंही प्रेम नाही. बहीण भाव असले खूप नशीबवान आहेत. ज्यांना बहीण आहे किंवा ज्यांना भाऊ आहे ते खूप नशीबवान आहेत. आणि जेव्हा एखाद्या मुलाला बहीण नसते किंवा एखाद्या मुलीला भाऊ नसतो, त्यावेळेस त्या दिवसाच्या ज्या वेदना असतात त्या खूप वेगळ्या असतात. त्यांना खूप वाईट वाटत असतं. काही मुलांना काहीच वाटत नाही, परंतु कधी काही मुलं खूप हळवी असतात, त्यांना खूपच वाईट वाटतं. आता दोघींनी औक्षण करून घेतले. वहिनी म्हणजे पण मोठी बहीणच असते आणि तिला भाऊ नाही आहे, त्यामुळं तिने पण आज औक्षण केलं. तिने पहिल्यांदाच रक्षाबंधन केलेलं आहे. मस्त असा आजचा दिवस छान गेला. सकाळपासून सगळेजण वाट बघत होते, आता येईल आता येईल. सुखाचा आनंदाचा असा हा दिवस सर्वांच्या आयुष्यात यावा हीच अपेक्षा. सर्वांना सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे आमचं आजचं रक्षाबंधन साजरं झालेलं आहे. तिन्ही भाऊ आता बसलेले आहेत